नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आगामी 30 मार्च रोजी होणार आहे. ही निवडणूक यंदा पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे. 30 मार्च रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी बँकेच्या तिन्ही पक्षांच्या वतीने एका बैठकीचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ठाणे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा कणा मानली जाते. या बँकेचा मोठा विस्तार ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळेच या बँकेवर ज्याची सत्ता आहे त्याची ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील निश्चितपणे ताकद दिसून येते. त्यामुळे या निवडणुकीला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. यंदा ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याची घोषणा या निमित्ताने करण्यात आली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने आपले पॅनल या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून याची एक आढावा बैठक होती. ही सहकाराची निवडणूक आहे, ही काय सार्वत्रिक निवडणूक नाही आहे. याच्यात रजिस्टर्ड वोटर्स असतात. त्याच्यामुळे इतर निवडणुकांची आणि या निवडणुकीची तुम्ही तुलना करू शकत नाही. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांचं नुकतंच निधन झालं. अनंत तरे यांच्या शोकसभेचं आयोजन नुकतंच आनंद पार्क परिसरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळेस माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक, शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील, आमदार रमेश पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, समाजरत्न नांजीबाई ठक्कर ठाणावाला, गटनेते दिलीप बारटक्के, गटनेते मनोहर डुमरे, शेखर पाटील, नजीब मुल्ला, परेश कोळी, शाहीर रमेश नाखवा, नगरसेवक भूषण भोईर, अर्जुन अटाळीकर, परिवहन सभापती विलास जोशी तसंच तरे कुटुंबातील सर्व कुटुंबीय उपस्थित होते. राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, जयेश तरे, विशाल तरे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. अनंत तरे यांच्या रूपाने एक अभ्यासू नेता गमावला असल्याची भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे श्री अनंत तरे यांनी कायम सर्वसामान्य माणसाशी आपली नाळ जोडून ठेवली होती आणि त्यामुळेच सत्ता असो वा नसो ते कायम लोकांच्या गराड्यामध्ये असत. एकविरा देवी संस्थांच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. त्याचप्रमाणे राज्यातील कोळी बांधवांना एकत्र आणण्याचं महत्त्वपूर्ण काम देखील त्यांच्या हातून घडलं. कोळी समाजाचा आधारवड या निमित्ताने हरपला असल्याची भावना देखील यावेळेस व्यक्त करण्यात आली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची टेस्ट आपली पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला आयसोलेट करत आहोत. जे आपल्या संपर्कात आले असतील, त्यांना लक्षणं दिसून येत असतील तर त्यांनी देखील आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी असा सल्ला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. लवकरच आपण कोरोनातून बाहेर येऊ आणि पुन्हा एकदा जनसाठी सेवेसाठी उपस्थित राहू असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. हॉटेल सया ग्रँड आणि जय माताजी एंटरप्राइजेसचे श्री जगदीश पाटील यांच्या वतीने माननीय श्री दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दशरथ पाटील साहब, आप जीव हजारों साल, साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा हॉटेल सया ग्रँड आणि जय माताजी एंटरप्राइजेसचे श्री जगदीश पाटील यांच्या वतीने शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री महदीप उर्फ मुन्ना बेस्ट यांना तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, त्यांचे प्रश्न महानगरपालिकेपासून तर विविध सरकारी आस्थापनांपर्यंत प्रभावीपणे मांडणारे माननीय श्री मुन्ना बेस्ट यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुन्ना बेस्ट साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांना श्री राकेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराचा समाजवादी चेहरा असलेले माननीय श्री दशरथदादा पाटील यांना 75व्या वाढदिवसानिमित्त श्री
राकेश पाटील यांच्या वतीने पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU, PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल. 24 तास पिडियाट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे. संपर्क 9833973300. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. ठाणे शहरातील ज्येष्ठ नेते, शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. दशरथदादा, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने माननीय श्री दशरथदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा. मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626. शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. दशरथदादा, आप जियो हजारों साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. 70% सेल काय? 70% ऑफ, 70%? छे, काहीतरीच काय पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप. ट्रांज़ैप ऐप. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ. जस्ट टैप द टैब ऑफ ट्रांज़ैप ऐप एंड मेक योर लाइफ ऑल सॉर्टेड. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. सिंपल, इजी, फास्ट है ये ट्रांज़ैप, just like a finger snap. ट्रांज़ैप ऐप. थंडीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा जावई शोध केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी लावला. याविरोधात सोमवारी युवासेनेने पेट्रोल पंपांवर आगळंवेगळं आंदोलन केलं. भर उन्हामध्ये कानटोपी, स्वेटर, हातमोजे परिधान करून आपल्या वाहनामध्ये पेट्रोल भरत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा विस्तारक राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक आंदोलन केलं. पेट्रोलचे दर 100पर्यंत पोहोचले असल्याने देशाच्या पंतप्रधानांना एक आकर्षक ट्रॉफी पेट्रोल पंप मालकांच्या माध्यमातून देण्यात आली. देशात सर्वत्र पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरात प्रचंड वाढ झाली असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होत आहे. याविरोधात देशात सर्वत्र संताप व्यक्त करत असताना दुसरीकडे सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र थंडीमुळे हे दर वाढले असल्याची सांगत आहेत. एक प्रकारे ही देशाची दिशाभूल आहे. याच्या निषेधार्थ ठाण्याच्या युवा सेनेने शहरातील पेट्रोल पंपावर जाऊन हे आंदोलन केलं. यावेळेस राहुल लोंढे यांच्यासह युवा सेना उपविभाग अधिकारी श्रीकांत वायचळ, शुभम वायचळ, हर्षद जाधव, अमित वायचळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 1 लिटर भरल्या बाईकमध्ये 97 रुपये 63 पैसे, म्हणजे 2-4 दिवसांनी 100 रुपये दर होणार आहे.
आणि देशाचे पेट्रोलियम मंत्री म्हणतात की देशामध्ये थंडी वाढली म्हणून आम्ही हे पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढले, हे आकड्याचे तारे त्यांनी तोडलेले आहेत। मग एवढी थंडी आहे म्हणून आम्ही स्वेटर, कान टोपी आणि असं कुडकुडत आम्ही या पेट्रोल पंपवर आलोय, जेव्हा प्रचंड देशात थंडी पडली आहे आणि त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आज पेट्रोल दरवाढीचा निषेध केला। सरकारने केलेल्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपासमोरच जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या वतीने इंधनाच्या तसंच घरगुती सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखडी येथील शेल पेट्रोल पंपाच्या बाहेर ही निदर्शनं करण्यात आली। यावेळेस सुरेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील केली। आधीचं सरकार होतं त्या सरकारवर या केंद्र सरकारच्या मोदी सरकारने खूप टीका, भाजप सरकारने खूप टीका केली होती की खूप दरवाढ या सरकारने केलेली। पण आता काय, आता स्वतः पण टीका तसेच दरवाढ केलेली आहे। म्हणून आमची सर्वांची मागणी आहे की गॅस सिलेंडरची दरवाढ कमी झाली पाहिजे। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे। पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत। या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच खबरदारी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे यंदा कोरोनाचा हा वाढता कहर बघता मी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं श्री मुन्ना बेस्ट यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं। कोरोनाचा हा कहर वाढतो आहे, हा संसर्ग पसरू नये यासाठी काही काळजी सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने तमाम नागरिकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे। महानगरपालिका प्रशासन, राज्य सरकार हे सगळेच यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत। मात्र आपण स्वतः काळजी घेतली तर नक्की कोरोनाचा हा संसर्ग आपण दूर ठेवू शकतो। त्यासाठी आपण करायचं एवढंच की न विसरता आपण आपला नाकाला तोंडाला मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे। वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि गर्दीमध्ये न मिसळता सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे। लक्षात ठेवा, कोरोनाचा हा आजार आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो, तो या त्रिसूत्रीपासून। तेव्हा पुनश्च एकदा माझ्या वतीने अर्थात मुन्ना बिस्ट यांच्या वतीने तमाम नागरिकांना कोरोनाच्या या कालावधीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा। कोरोनाचे नियम पाळणं ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा ठरतील। पुनश्च एकदा आपण सगळे देत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत। शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा। अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा। हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे। गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे। सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये। अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये।
सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे शहरातील जुने जाणते अनुभवी राजकीय नेते श्री दशरथ पाटील हे आज 75व्या वर्षात पदार्पण करत आहेत. दशरथ पाटील हे ठाणे जिल्ह्याचं एक महत्त्वपूर्ण राजकीय क्षेत्रातलं नाव. समाजवादी चळवळीपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. SM जोशी, मृणाल गोरे, दत्ताजी ताम्हाणे यांच्यासह त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनं त्यांनी यशस्वी केली. त्यानंतर जनता दलामध्ये देखील त्यांनी अनेक वर्ष काम केलं. जनता दलातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. या सगळ्या कालावधीमध्ये सामान्य माणूस हा त्यांच्या राजकीय कामाचा केंद्रबिंदू होता. सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी कायम झटणारे कार्यकर्ते म्हणून दशरथ पाटील यांच्याकडे बघितलं गेलं. मफतलालचा लढा असो किंवा मग टोरंटोच्या संदर्भातली आंदोलनं असो, कायम या वयात देखील श्री दशरथ पाटील हे रस्त्यावर आंदोलन करताना दिसत असतात. सर्वसामान्य माणूस हा नेहमी आपल्या केंद्रस्थानी असतो. त्याच्या समस्या सोडवणं हेच सर्वतोपरी आपलं काम असतं, असं श्री दशरथ पाटील सांगतात. दशरथ पाटील यांनी खारेगाव परिसरामध्ये कामाचा डोंगर उभा केला आहे. अनेक संस्था त्यांनी या ठिकाणी उभ्या केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळेच या परिसरामध्ये त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आपल्याला आढळून येतो. श्री दशरथ पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे खारेगाव परिसरामध्ये विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या काही विकास कामांची उद्घाटनं देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री दशरथ पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. भविष्यात माझ्याकडनं एखादी चांगली शाळा व्हावी, एखादी हायस्कूल व्हावी, जेणेकरून सामान्य मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळावी, माझी भूमिका आहे. सतीशचंद्र प्रधान साहेबांनी मला एक आदर्श दिलेला, आपण नेहमी गरिबांकडे पाहून वाटचाल करावी. माझे दत्ताजी ताम्हाणे सांगायचे, जातपात धर्माच्या पलीकडे भिंती ओलांडून सामाजिक काम करे. गपप्रधानाने सांगितले की आपण वृक्ष झाडं लावायची, त्याची फार छाया फळांची अपेक्षा न करता पुढे काम करत राहायचं. हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे असं मी समजतो. मी माझ्या जीवनामध्ये अनेक बाळासाहेबांस असो किंवा शरद पवार साहेबांकडे भेटायचं असो, मला मध्यस्थांची गरज लागाय, ही कारण माझ्या कामाची पोचपावती आहे आजही. आणि म्हणून मला कुठल्याही नेत्यांकडे जाताना मधल्या माणसाची गरज लागत नाही. यातूनच मी सारं कमवलेलं असं मी समजतो. प्रत्येक माणसाला वाटते की मी उद्या आमदार व्हावं, मंत्री व्हावं, पण आमदार मंत्री होण्यापेक्षा समाजाला तुम्ही काय दिलं हे महत्त्वाचं आहे.
तुम्ही समाज घटकाला काय देणार आहात, काय दिलेलं आहे आणि देणार आहात हा महत्त्वाचा, आणि त्या दृष्टिकोनात माझी ती वाटचाल राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि खरं तर महत्त्वाचं एक मग सांगतो की आपल्या भागामध्ये एकूण मैदान आहे हारगावचं, म्हणजे आपण मफळचं मैदान जोबर तर आपण गावदेव बांधलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, एक आमदार असतील, मान्य दादा असतील, खादा असतील, तेव्हा मी विचार केलेला आहे हा जर मैदान या भागात राहिला तर या भागात असंख्य क्रिकेटपटू आहेत, म्हणजे पारशी खारेगाव म्हणजे खारेगावचा त्यांना एक सांगभूती मिळेल आणि कुठल्या परिसरात मैदान राहिला पाहिजे ही भावना आमची आहे. त्याकरता मी या महासभेमध्ये सुद्धा ठराव घेतलेला आहे का आपण लवकरात लवकर हा महासभा ठराव घेऊन शासनाकडे पाठवून तो कुठल्या पर्यंत मैदान राहिला पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.